रिक्षा चालकासोबत अनैतिक संबंध, नवऱ्याचे तुकडे तुकडे करून जंगलामध्ये फेकले. ऐकूनच धक्का बसेल. प्रेम, विश्वास आणि विश्वासघात, एका सुखी संसाराच्या चार भिंतीआड सुरू झालेल्या अनैतिक संबंधाची अखेर एका निर्गुण हत्येमध्ये झाली. पती अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकरासोबत हत्येचा कट रचला. अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करून जंगलामध्ये फेकले. जवळपास 11 महिने हे रहस्य काळाच्या पडद्याआड राहिले. पण त्याच्या भावाच्या संशयाने आणि पोलिसांच्या चिकाटीच्या तपासाने अखेर या थरारक गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नवी मुंबईतील ऐरोली परिसरातील यादव नगरमध्ये राहणारे बळीराम सूर्यनाथ कुशवाहा हे पत्नी सुनीता आणि 2 मुलांच्यासह साधे आयुष्य जगत होते. वरवर पाहता हे कुटुंब इतर कुटुंबासारखेच दिसत होते. रोजचे काम, संसार आणि मुलांचे संगोपन अशा जबाबदाऱ्यांमध्ये त्यांचे आयुष्य सुरू होते. मात्र 4 भिंतीच्या आड एक असे गुपित वाढत होते, ज्यामुळे अखेर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. बळीराम कामात मग्न असायचा, तर सुनीता घरामध्ये एकटीच असायची. मुलांच्या शाळा, बाजारहाट, नातेवाईकांच्याकडे जाणे येणे हे सगळे तिलाच करावे लागत असे. काही वेळा ती रिक्षाने प्रवास करत असे. या प्रवासादरम्यान सुनीताचा घनसोली येथे राहणाऱ्या राहुल दशरथ प्रजापती या रिक्षा चालकाशी परिचय झाला. साधी ओळख असलेले हे नाते हळूहळू मैत्रीमध्ये आणि नंतर प्रेम संबंधामध्ये बदलले. राहुल आणि सुनीता यांच्यामध्ये सातत्याने भेटीगाठी सुरू झाल्या. मोबाईलवर नियमित बोलणे, एकांतातील भेटे आणि वाढती जवळीक यामुळे त्यांचे संबंध अधिक दृढ होत गेले. त्यांच्यातील हा खेळ चोरी छुपे सुरू होता. पण अनैतिक संबंध कधी लपत नाहीत, ते कधी ना कधी उघड होतातच. त्यांच्यातील जवळीकतेची काही लोकांच्यामध्ये कुजबूज सुरू झाली आणि पाहता पाहता काही काळाने ही माहिती बळीरामला मिळाली. पत्नीचे परपुरुषासोबतचे संबंध समजल्यावर त्याने तिला चांगलेच फैलावर घेतले. पण संसार वाचवण्यासाठी त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला आणि हे संबंध तोडण्यास सांगितले. तिच्या वागण्यामध्ये मात्र काही फरक पडला नसल्यामुळे याच कारणामुळे घरामध्ये वारंवार वाद होऊ लागले. पतीचा हा विरोध सुनीता आणि राहुल या दोघांनाही मोठा अडथळा वाटू लागला. बळीराम जिवंत असेपर्यंत त्यांचे संबंध टिकू शकणार नाहीत याची त्या दोघांना खात्री पटली होती. त्यातूनच त्याने बळीराम यांना कायमचे संपवण्याचा कट रचला. कट यशस्वी व्हावा म्हणून सर्वप्रथम सुनीताने आपल्या दोन्ही मुलांना 2 दिवसासाठी त्यांच्या मावशीकडे पाठवले होते. घरामध्ये मुले नसतील तर पुढील काम सोपे जाईल असा त्यांचा विचार होता. मुलांना दूर पाठवल्यानंतर त्यांनी नियोजनानुसार दिवस ठरवला. दिनांक 9 ऑगस्ट 2025च्या रात्री बळीराम गाढ झोपेत असताना सुनीता आणि राहुल यांनी प्लॅन तडीस नेण्याचे ठरवले. पण बळीरामला याची खबर नव्हती. तो नेहमीप्रमाणे जेवण करून झोपी गेला होता. त्याला गाढ झोप लागल्याची खात्री पटल्यानंतर सुनीताने राहुलला मेसेज पाठवला. तो बाहेर दबा धरून बसला होता. तिने दरवाजा उघडून त्याला आत घेतले. मग दोघांनी मिळून बळीरामचा गळा आवळून धरला. श्वास कोंडल्याने तो हातपाय झाडू लागला, पण दोघांनी त्याला दाबून धरले होते. ही संधी साधत राहुलने धारदार चाकूने त्याच्या गळ्यावर वार केला. त्याचा गळा चिरला गेला आणि काही वेळातच तो निश्चित पडला. त्याचा जीव गेल्याची खात्री पटल्यानंतर ते बाजूला झाले. हत्या तर केली, पण त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते, ते म्हणजे पुरावा नष्ट करण्याचे. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा भयानक निर्णय घेतला. घरातच मृतदेहाचे मुंडके, धड आणि पाय असे 3 तुकडे करण्यात आले. ही घटना केवळ क्रूर नव्हते, तर ती पूर्णपणे नियोजनपूर्वक करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यानंतर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत राहुलने आपल्या रिक्षातून मृतदेहाचे हे तुकडे गवळीत देव डोंगर परिसरात नेले. दाट जंगलातील वेगवेगळ्या ठिकाणी हे अवयव फेकून देण्यात आले, जेणेकरून मृतदेह सहज सापडू नये आणि पुरावे नष्ट होतील. आता यानंतर हे प्रकरण कायमचे दडपले जाईल
असे त्यांना वाटत होते. हत्या केल्यानंतर सुनीताने आणखी एक पाऊल उचलले. यादव नगरमधील घर भाड्याने देऊन ती मुलांसह राहुल सोबत घनसोली येथे राहू लागली. सर्व काही सुरळीत असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण बळीराम कुठे गेले याबाबत ती वेगवेगळी कारणे सांगत राहिली. काही महिने असेच गेले. जवळपास 8 महिने उलटल्यानंतर बळीरामचा भाऊ गावाहून नवीन मोबाईल आला. साहजिकच त्याने भाऊजय सुनीताकडे भावाबद्दल विचारणा केली. तेव्हा सुनीताने भांडण झाल्यानंतर ते घर सोडून गेल्याचे सांगितले. इतरांना मात्र तिने काही वेगळेच सांगितल्याचे त्याला समजले. म्हणजे ती वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी माहिती देत होते. त्यामुळे त्याच्या मनामध्ये संशय निर्माण झाला. भावाशी संपर्क होत नसल्यामुळे आणि त्याच्याबद्दल कोणती ठोस माहिती मिळत नसल्याने त्याने अधिक चौकशी सुरू केली. अखेर संशय बळावल्यावर एप्रिल 2026 मध्ये रबाळे MIDC पोलीस ठाण्यामध्ये बळीराम बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. सुरुवातीला हे बेपत्ता व्यक्तीचे प्रकरण म्हणून तपासले जात होते. मात्र तपास पुढे सरकत गेला तशा अनेक संशयास्पद बाबी समोर येऊ लागल्या. तपासादरम्यान पोलिसांना समजले की सुनीता आणि राहुल हे दोघेही एकत्र राहत आहेत. त्यांनी जुने मोबाईल फोन आणि सिम कार्ड बदलून नवीन हँडसेट वापरण्यास सुरुवात केली होती. हेच पोलिसांच्यासाठी संशयाचे कारण ठरले. तांत्रिक तपास सुरू करण्यात आला. कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले असता राहुलच्या विविध मोबाईल क्रमांकावरून सातत्याने सुनीताशी संपर्क असल्याचे स्पष्ट झाले. याचबरोबर प्रत्येक चौकशीमध्ये सुनीता पतीबाबत वेगवेगळी माहिती देत होती. तिच्या जबाबामध्ये अनेक विसंगती आढळल्या. पोलिसांनी तिच्या प्रत्येक विधानाची पडताळणी केली. त्याचवेळी राहुलची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. दोघांचे जबाब एकमेकांशी जुळत नसल्याचे तपास अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. संशय आणखी गडद झाल्यानंतर पोलिसांनी दोघांची स्वतंत्रपणे कसून चौकशी केली. तांत्रिक पुरावे, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि त्यांच्या जबाबातील विरोधाभास यामुळे दोघांच्यावर मानसिक दबाव वाढत गेला. अखेर चौकशी दरम्यान दोघांनीही बळीराम यांच्या हत्येची कबुली दिली. प्रेम संबंधात पती अडथळा ठरत असल्यानेच हा कट रचल्याची कबुली त्या दोघांनी दिली. कबुलीनंतर पोलिसांनी संशयित आरोपींच्या सांगण्यानुसार गवळीदेव डोंगर परिसरात शोध मोहीम सुरू केली. मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी जंगलामध्ये पथके पाठवण्यात आली. या तपासातून हत्येचे संपूर्ण रहस्य उलगडले. जवळपास 11 महिने गूढ राहिलेले प्रकरण अखेर स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी सुनीता कुशवाहा आणि राहुल प्रजापती या दोघांना अटक केली. न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर दोघांनाही पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून मृतदेहाचे उर्वरित अवशेष आणि इतर भौतिक पुरावे शोधण्याचे काम पोलिसांच्याकडून सुरू आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातून सुरू झालेली ही कहाणी अनैतिक संबंध, विश्वासघात, नियोजनपूर्वक रचलेला खून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि अखेरीस तांत्रिक तपासाच्या आधारे उघडकीस आलेल्या सत्यापर्यंत पोहोचते. जवळपास 11 महिने आरोपींना वाटत राहिले की त्यांनी गुन्हा लपवण्यामध्ये यश मिळवले आहे. मात्र पोलिसांचा सातत्यपूर्ण तपास, तांत्रिक पुरावे आणि जबाबांतील विसंगती यांनी अखेर हे संपूर्ण रहस्य उघड केले आणि आरोपी कायद्याच्या तावडीमध्ये सापडले.